सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 1 जुलै 2026 पासून 3% महागाई भत्ता म्हणजेच DA वाढणं जवळपास पक्क झालंय। या 3% वाढीमुळे तुमच्या बेसिक पगारानुसार दरमहा नक्की किती रुपये वाढणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 3% वाढीचा तुम्हाला किती रुपयांचा एरियस म्हणजे थकबाकी मिळणार हे आपण व्हिडिओच्या शेवटी अगदी सोप्या गणितात पाहणार आहोत। मित्रांनो, महागाई भत्ता किती वाढणार हे ठरवणाऱ्या AICPI-IW निर्देशांकाची जून 2026 ची आकडेवारी 31 जुलै रोजी जाहीर झाली आहे। हा निर्देशांक 151.9 वर पोहोचल्यामुळे मागील 12 महिन्यांच्या सरासरीनुसार DA ची अचूक गणना 63.76% झाली आहे। नियमानुसार 1 जुलैपासून महागाई भत्ता 60% वरून 63% म्हणजेच थेट 3% न वाढणार हे स्पष्ट आहे। आता पाहूया या 3% मुळे तुमच्या हातात दरमहा किती पगार वाढून येईल। जर तुमचा बेसिक पगार 18,000 रुपये असेल तर दरमहा 540 रुपये वाढतील। बेसिक 25,000 रुपये असेल तर 750 रुपयांची वाढ होईल। बेसिक 50,000 रुपये असल्यास दरमहा 1,500 रुपये अतिरिक्त मिळतील आणि जर बेसिक 69,000 रुपये असेल तर दरमहा थेट 2,070 रुपये पगार वाढेल। आता वळूया आपल्या मुख्य मुद्द्याकडे, थकबाकी म्हणजेच एरियर्स किती मिळतील। केंद्र सरकार साधारणतः ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या काळात याची अधिकृत घोषणा करेल। त्यामुळे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचा एरियस तुम्हाला ऑक्टोबरच्या पगारात एकरकमी मिळेल। म्हणजेच 18,000 रुपये बेसिक असणाऱ्यांना 3 महिन्यांचा एकूण 1,620 रुपये एरियस मिळेल। 50,000 रुपये बेसिक असणाऱ्यांना 4,500 रुपये मिळतील आणि 69,000 रुपये बेसिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तब्बल 6,210 रुपयांचा एरियस खात्यात जमा होईल। ही 3% वाढ आणि एरियसचे गणित तुम्हाला स्पष्ट समजले असल्यास व्हिडिओला लगेच लाईक करा, तुमच्या सहकाऱ्यांना शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।